नमस्कार. झुंजार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जातीय उपवर्गीकरणाच्या निर्णयाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटताना दिसत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गुरुवारी एक भव्य निळे वादळ धडकले. हजारो भीमसैनिकांनी रस्त्यावर उतरून सरकारच्या या निर्णयाविरोधात एल्गार पुकारला आहे. शहरातून काढण्यात आलेल्या या विराट मोर्चाने संपूर्ण संगमनेर दणाणून सोडले. काय आहे नेमकी ही बातमी? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. संगमनेर शहरात आज म्हणजे गुरुवारी दिनांक 2 जुलै अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. निमित्त होते सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या जातीय उपवर्गीकरणाच्या निर्णयाचा निषेध. गुरुवारी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या भव्य मोर्चाला सुरुवात झाली. हातात निळे झेंडे आणि डोक्यावर निळी टोपी घातलेले हजारो युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चाने शासनाचे लक्ष वेधून घेतले. घोषणाबाजीने आसमंत दुमदुमून गेला होता. पोलीस निरीक्षक बावस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. आरक्षणात फूट पाडणे हे संविधानावरील संकट असल्याचे त्यांनी नमूद करत सुरेंद्र थोरात म्हणाले की आपण सर्व बाबासाहेबांची लेकरे आहोत. आपल्या आरक्षणाचे तुकडे पाडण्याचा हा सरकारचा घाट आहे. 13% आरक्षणाला हात लावण्याचे धाडस करू नका. हा समाज कोणासमोरही वाकणार नाही. आणि मी आपल्या सगळ्या बांधवांना सांगतो की जरी संगमनेरचा हा मोर्चा असेल, तुम्ही घरी गेल्यावर शांत बसू नका. आपला हा फार मोठा लढा आहे. या लढाईमध्ये सामील व्हायचा ना, आपल्या कुटुंब घेऊन यायचं. आपल्या मुलांना कळू द्या काय विषय काय नाही म्हणून. जर त्यांना कळलं नाही तर ज्या बापाने आरक्षण दिलं आणि ते टिकवायच्या आपली जबाबदारी आली, त्याला समजणार कसं. आणि म्हणून तुम्ही यानंतर आता रात्रीला मोर्चा आहे, कोपरगावला मोर्चा आहे, नेवासला, रामपूरला आहे, सगळ्यानंतर एकत्र मोर्चा कलेक्टर ऑफिस आपल्या काढायचंय. जसं आम्ही माणिकभाऊ असतील, आमचे रोग होते, आमचे राजभाऊ, सगळे संगमनेरचे कार्यकर्ते होते. मागा आपण एकदा बहुजन क्रांती मोर्चा काढला होता नगरला. आणि तो मोर्चा काय काढला होता की मराठा क्रांती मोर्चा निघालो देऊन. आणि आमचा मराठा क्रांती मोर्चाला आपला विरोध नव्हता. पण त्या मोर्चामध्ये काय घोषणा झाल्या, काय आपली घटना घडली कोपरीची, बरोबर ना. आणि त्या घटनेमध्ये एका मराठा भगिनीवर अत्याचार झाले. पण यांनी त्याला फाशी झाली पाहिजे ह्या गोष्टी ठीक होत्या. त्याच्यावर हातपाय तोडले पाहिजे, ठीक आहे. पण यांची आठवडी बंद करा, यांची सवलती बंद करा. आणि म्हणून आपण मग बहुजन क्रांती मोर्चा काढून त्यांना उत्तर दिलं. जर आपण महाराष्ट्रामध्ये जर एकत्र आलो नाही आणि या बांडगोला आपण उत्तर दिलं नाही तर हे उद्या आपलं आरक्षण पण खातील. म्हणून सगळ्यांनी एकत्र तेवढं लक्षात ठेवा. आणि हा लढा फक्त संगमनेरपुरता नाहीये, हा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या दिल्लीपर्यंत घेऊन जायचा आहे. आणि आपले सगळे नेते एकत्र या भूमिकेमध्ये. तुम्हाला असं वाटू नका की कोणची वेगळी भूमिका आहे. प्रकाशजी आंबेडकर असतील, आडोले साहेब असतील, कावळे साहेब असतील, गवई साहेब असतील, रोम साहेब असतील, हांडूर साहेब असतील, सगळ्याची भूमिका एकच आहे. 27 आमदारांनी परदेशी पत्र दिलं मुख्यमंत्र्याला काम विरोध आहे म्हणून. काल पण वडेट्टीवार साहेबांनी आपली भूमिका मांडली, त्यांना बोलू दिलं नाही. मी पण विनंती करतो इथले सत्यजित तांबेला का त्यांनी पण आपली उपवर्गाची भूमिका विधानसभेमध्ये मांडायला पाहिजे. 10 तारखेपर्यंत अधिवेशन आहे, 10 तारखेपर्यंत. आणि तुम्हाला आम्हाला पण कळू द्या का पिढ्यान आम्ही तुम्हाला मतदान केलं, तुमच्या आमच्याविषयी मत काय हे कळलं पाहिजे. आणि आता सांगतो, मी तर आरपीआयचा अध्यक्ष आहे. आठवले साहेबांची भूमिका तरी असतं ना भाजपची, आम्हाला काही घेणं त्या भूमिकेचं. आम्ही समाजाबरोबरच असणार, आम्ही समाजाबरोबर असणार शेवटपर्यंत, आजपर्यंत शेवटपर्यंत. आणि आमच्या तुम्हाला आता किती केलं आपलं एकत्र कुटुंब समाज म्हणून गट किती असल्या, आपले गट किती असल्या, बाप आपला फक्त बाबासाहेब आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर वाचायचं असेल तर आपल्याला सगळ्याला एकत्र यावं लागेल. आपले किरकोळ मतभेद असतील, आपले बांधाचे वाद असतील, आपले रस्त्याचे वाद असतील, आपले पुढचे एकमेकाचे पदाचे वाद असतील, ते लांब ठेवा. पण हे संविधान आपल्या वाचायचं लक्षात ठेवा. आपण जरी लावून धरला वाद आपला तर आपले कुत्रे हाल खाणार नाही. कारण वेळ जशी आली, तुम्ही 5 देशामध्ये इतकी भयानक परिस्थिती तयार झाली का माणसाचं मत राहिलं नाही. या लोकांनी प्रत्येक जातीमध्ये भांडण लावून दिले, प्रत्येक. आणि आता आपल्या महाराष्ट्रामध्ये भांडण लावून दिलेत. पण जे सुशिक्षित माणसं आहेत ते आपल्या सोबत आहेत. त्यांना माहिती आहे काय चुकीच चाललंय, काय चांगलं चाललंय. म्हणून काही झालं तर आपला झेंडा, आपला संविधान अजिबात आपला सोडायचं नाही. आणि आपल्याला आणि आता पण राजू भाऊ, आणखीन एक महत्वाचा प्रश्न आहे. संगमनेर तालुक्यामध्ये अनेक आपल्या काही जे जुने फादर लोक आहेत, जे कॅथलिक लोक आहेत, त्यांच्यावर पत्र आले चर्चसाठी बा आहे बरं का. आता ठीक आहे, ते कदाचित आपल्या मतदारसंघाचं पण ते किती केलं आपले बांधव आहेत त्यांच्या बांधव, तुम्ही त्यांना पण अतिशय प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे पत्र आले का यांचं एक बेकायदेशीर आहे,
यांच्या प्रश्न बेकायदेशीर आहे, यांना तोडलं पाहिजे, केलं पाहिजे. परंतु हे फार मोठं षडयंत्र आहे. कदाचित आपलं जमत नसेल, हा भाग सोडून द्या, पण हे ज्या जातीवर अन्याय चालू आहे ह्या घटनेवर घालाय, डायरेक्ट घटनेवरच बाबासाहेबाच्या संविधानावर घालायचं. कारण तर बाबासाहेबांचं संविधान या लोकांना यांची स्वप्नपूर्ती करू द्यायला तयार नाही अजिबात, आणि म्हणून यांना संविधान तोडायचंय. म्हणून सगळ्या बाजूने एकत्र यायचं. एकदा घोषणा द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाबासाहेबांनी तुम्हालाही अधिकार दिला, तुम्हालाही संविधान दिलं. तुम्ही जर शिक्षण घेतलं नाही तर हा तुमचा अज्ञानपणा तुम्ही का जागतात रे बाळांनो? तुम्ही आमचे भाऊ आहात. आजही सांगतो, आम्ही मोठे भाऊ, तुम्ही लहान भाऊ. परंतु मोठ्या भावाने आमच्या नेत्यांना शिव्या द्यावं, कार्यकर्त्यांना शिव्या द्यावं, हरकत नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात जर एक शब्द वापरला तर खबरदार, ही आंबेडकरी जनता तुम्हाला सहन करणार नाही. आम्ही सांगतो, आम्ही संविधानाचं पालन करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं. शांतिदूत भगवान बुद्धाने आम्हाला शांतीचा मार्ग दिला. परंतु आम्ही एका हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती आणि एका हातामध्ये गौतम बुद्धाची शांती. परंतु आम्ही गौतम बुद्धाच्या शांतीचं थोड्या वेळ वस्त्र बाजूला ठेवू आणि क्रांतीची हत्यारं कधी हातात घेऊ हे तुम्हाला कळणार नाही. या ठिकाणी मी आमच्या बांधवांना विनंती करतो, आम्ही मोठे भाऊ आहात, तुम्ही छोटे भाऊ आहात. आजही तुमच्यावर अन्याय झाला तर मोठा भाऊ म्हणून ही आंबेडकरी जनता कधी तुमच्याच पाठीशी. त्या छोट्या बाळाला पहिलीत टाकतो तेव्हा सुद्धा तुला कुठल्या परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याचं आपण एक पुस्तक देतो. काय वाचून तुम्हाला पुढे अभ्यास करायचा आहे ते सांगतो. आमच्यावरती बदर समिती लादली, त्या बदर समितीचा अहवाल काय ते सुद्धा आम्हाला माहिती नाही. हे सर्वात मोठी शोकांतिका आहे. ज्या अहवालाच्या विरुद्ध आपण सगळे इथे ईमेल पाठवतोय त्या अहवालात नेमकं आहे काय हे सुद्धा या मनुवादी सरकारने आपल्यापर्यंत पोहोचवलेलं नाही. ही नोंद तुम्ही सगळ्यांनी घ्या. दुसरा मुद्दा, 13% आरक्षणामध्ये आपल्याला सगळ्यांना इथे लढवून ठेवलंय. मातंग आणि महार हे दोघे भाऊ आज एकमेकांच्या गळचंड्या धरायला लागले आहेत. 50% जे ओपन आहे त्याच्याबद्दल एक चकार शब्द हे सरकार बोलत नाही. त्याच्याबद्दल का नाही एबीसीडी बद्दल बोलत तुम्ही? आणि तिसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा, हा रस्त्यावरची लढाई आपण सगळे लढत आहात, आम्ही तुमच्या सोबत आहोत. पण ही लढाई फक्त रस्त्यावरती लढून चालणार नाही. याच्यासाठी पुढची स्ट्रॅटेजी आखावी लागेल. त्याच्यामध्ये सुद्धा आपण सगळे सोबत असणार आहोत. एवढाच एक शब्द देते आणि थांबते. जय भीम. जी काही अबकडाची प्रक्रिया महाराष्ट्रभर सुरू आहे ती प्रक्रिया थांबवावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा धडाका माझ्या बौद्ध बांधवांचा आणि अनुसूचित जातीमध्ये येणाऱ्या 58 आणि अर्ध्या टक्के मातंग समाज अशा 58.5 जाती या उपवर्गीकरणाला विरोध करताना दिसत आहे. खऱ्या अर्थाने विरोध करण्याचं काही कारण नाही, कारण आमचा मातंग समाज, या समाजाला आमचा विरोध नाही, आमच्या मातंग भावा बहिणींना आमचा विरोध नाही, तर आमचा विरोध आहे की या अज्ञानी असणाऱ्या, धर्मकांडामध्ये गुंतलेल्या, शिक्षणापासून वंचित असणाऱ्या या आमच्या मातंग बंधू भगिनींना आणि त्यांचे डोके फिरवणाऱ्या त्यांच्या पुढाऱ्यांच्या विरोधामध्ये, आणि जे पुढारी या महाराष्ट्रामध्ये संविधानाला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे अशा दावणीला जाऊन बसलेले आहे आणि त्या ठिकाणी त्यांची गुलामी करून या समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थाने आमचा मोर्चा आहे. मित्रांनो, बाबासाहेबांनी ह्या 13% आरक्षण जे दिलं ते समानतेचं दिलेलं आहे. जो माणूस शिकलेला आहे त्याला पहिलं कळतं हे समानतेचं आरक्षण आहे. जो बौद्ध बांधव असेल 1 नंबर आणि खालचं तळागाळाचं 59 जातीचा तळातला समाज असेल, तो जर शिकला त्याची टक्केवारी जर जास्त असेल तर त्यालाच नोकरी भेटू शकते. असे अन्यथा कोणाला भेटत नाही. मी माझ्या बांधवांना एकच सांगतो का तुम्ही आपल्या समाजाला शिकवा, संघटित करा. वेगळे करून मागताय, परंतु हे 13% आरक्षणामध्ये खो घालण्याचा प्रयत्न करू नका. मी मातंग समाजाला एकच विनंती करतो का जे शिकलेले आहेत त्यांना नक्कीच कळेल का हे मोर्चा कशासाठी आहे. मातंग बंधूंना एकच सांगतो का आता तुम्ही सर्व आपण एकत्र येऊ
आपण एकंदर राहू 13% आरक्षणामध्ये अजून कशी वाढ होईल याच्यासाठी आपण लढूया. आपले आरक्षण कमी करण्यासाठी नका लढू, एवढं मी या ठिकाणी बोल. या संगमनेर तालुक्याच्या खेड्यापाड्यातून आणि कानाकोपऱ्यातून जे निळं वादळ आज संगमनेरमध्ये धडकलेलं आहे, हे सगळे वाघाच्या काळजाची माणसं, भीमाची माणसं, भीमाची लेकरं या ठिकाणी उपस्थित आहेत. मित्रांनो, गेल्या 2-3 महिन्यापासून आपण व्हॉट्सअप बघा, सोशल मीडिया बघा, युट्यूब बघा, या उपवर्गीकरणाचा एक घाट घातलेला आहे. आणि तो घाट हा आपले धाकटे बंधू आणि आपण यासाठी वाद लावण्यासाठी घातलेला आहे. याचं आपलं एकच म्हणणं आहे की आमचं भांडण आमच्या भावांशी नाही, ज्यांनी हा वाद निर्माण केलाय त्या शासनाबरोबर आपलं भांडण आहे. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, ज्येष्ठ नेते माणिकराव यादव, रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके आणि पॅन्थरचे नेते राजू खरात यांनीही उपवर्गीकरणाच्या निर्णयामुळे होणाऱ्या धोक्यांबाबत इशारा दिला. के.जी. भालेराव यांनी या निर्णयाची कायदेशीर बाजू सविस्तरपणे मांडली. हा भव्य मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. या ठिकाणी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना सोपवले. या मोर्चात संगमनेर तालुक्यातील रिपाई, पॅन्थर, वंचित बहुजन आघाडी आणि विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सभापती बाळासाहेब गायकवाड, कैलास कासार, योगेश मुंतोडे, प्रवीण गायकवाड, सोमनाथ गायकवाड, सम्राट पटीकर, किशोर चव्हाण, शशिकांत थोरात, अलका महांगडे, सुरेश रूपवते, रामभाऊ आरगडी, बाळासाहेब मोकळ, सौ वाघमारे, शिवाजी जगताप, ॲडव्होकेट किरण रोहोम, बंटी यादव, भास्कर बागुल, अशोक गायकवाड, नगरसेवक दानिशभाई, संतोष रोहोम, रवी दिवे, बाळासाहेब कदम, शशिकांत दारोळी, विनोद गायकवाड, सचिन साळवे, सुनील जाधव, बाळासाहेब मोकळ, अनिल बर्डे, संघर्ष दारोळी, राम दारोळी, शरद तपासे, मधुकर सोनवणे, बेबी वाघमारे, अलका माघाडे, संगीता मेढे, सरिता खरात, लोखंडे मॅडम, विजय खरात, सिद्धार्थ खरात, नानासाहेब कदम, राजेंद्र जाधव, रमेश भोसले, केरू भोसले, अमोल कदम, नितीन पडघुमल, मिलिंद तुपसुंदर, भरत भोसले, पवन लोखंडी, दादू यादव, गोविंद सोनवणे, राजू सोनवणे यांच्यासह हजारो भीमसैनिकांनी या आंदोलनात ताकद दाखवून दिली. जातीय उपवर्गीकरणाचा हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मोर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या निळ्या वादळाने सरकारला थेट आव्हान दिले असून आता शासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंझार न्यूज, संगमनेर. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.